हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल संडेचा दिवस, तर मी काही ब्लॉग केलाच नव्हता. म्हटलं जाऊ दे, एक दिवस आराम करू आपण आणि निवांत जरासं म्हटलं मुलांसोबत टाईम घालू. त्याच्यानंतर घरामध्ये अशा गोष्टी होत्या कालच्या दिवसामध्ये केल्या आणि म्हणून मी काही ब्लॉग शूट केला नाही. आणि आज सोमवारचा दिवस ब्लॉगला सुरुवात केली आहे माझ्या. तर आता मी स्कूलमधून आले, वाजले आहे 12:30. तर चला पटापटा आता चेंज करते, मुलांना खायला तिथे त्यांच्या आंघोळी बाकी आहे. तर आता माझी काय झालं, 4 दिवस सकाळ शिफ्टमध्ये 7 ते 12ची स्कूल केलेली आहे. तर आता चला पटापट घरातलं आवरते आणि बोलते. आद्विकला दूध गरम करते, दूध चपाती खाऊ घालते. काय आधी आद्विकला मी खाऊ घालून देते. दिवशी तर जेवली आहे, पण आद्विकचं जेवण बाकी, त्याला खाऊ घालते. आंघोळ करायचे बाकी, त्याला आधी खाऊ घालून देते, कारण की सकाळपासून असं त्यांनी खाल्लं असेल, मी नसताना जे वाटते. आणि मुलांना कसं जोपर्यंत आपल्या हाताने खाऊ घालत नाही तोपर्यंत मग आपलं पण मन समाधान नाही, असं वाटत नाही त्यांनी खाल्लं की नाही, पोट भरलेलं आहे की नाही असं उगाच. म्हणून मग आता त्याला खाऊ घालून देते. चला मग पटकन नंतर पण तुमच्याशी. भाजी बनवलेली होती, भाकर आहे. तर भाकरीसोबत भेंडीची भाजी मला खूप आवडते, तर भाकरसोबत मी खाणार आहे. तर चला पटकन जेवण करून घेते आणि नंतर मग मला ना आजीला तर जस्ट खाऊ घातलेला आहे आणि ते दोघं खेळत आहे. तर त्यांचं खेळत आलं तोपर्यंत मी जेवण घेते आणि बोलते तुमच्याशी नंतर. तर इथं मी आद्विकला पण जेवण दूधपोळी खाऊ घालून दिली आणि आता ते खेळत आहे आणि मी पण जेवण घेतला. म्हटलं चला आता भांड्यांचा पसारा हा उरकून घेते. नंतर मग कसं आपल्या 4 वाजता चहा ठेवताना किचन ओटा जर पूर्ण भांड्यांनी भरलेला खराब असेल ना, तर मूडच खराब होतो, नकोसं वाटतं. म्हणून म्हटलं चला आधी क्लीन करून घेऊ, मग नंतर टेन्शन नसतं. तर मी पटापट हे भांडे घासून घेते. मशीनला कपडे पण लावायचे मला, तर मशीनला कपडे पण नंतर लावून देणार, कारण की खूप जास्त कपडे मोठे बाकीचे साचून गेलेले आहेत, तर ते पटकन धुवून घेणार आहे. त्याच्यानंतर मग इथं गॅसवरती चहा, दिशूनी चहा केलेला होता, तर चहा सांडून ठेवला. मला चहा चिकट राहिला का मग नको वाटतं तिथं. आणि मुंग्या पण आता इथं कसं काय लाल मुंग्या पण व्हायला लागल्या, मग परत खूप मुंग्या होऊन जातात घरात. तर मग ते चिकट परत खूप घाण वाटतं. तर आणि नंतर गॅस पेटवला आणि ते काळं होऊन जातं आणि खराब दिसतं नंतर. आणि ते गॅस पूर्ण काळं तर निघतच नाही. मग नंतर म्हणून वेळच्या वेळी ते पुसून टाकलेलं बरं. तर म्हणून मग मी तर हा स्प्रे मी घरी बनवलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर पटकन किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते. भांडे तर झाले माझे घासून. आणि मी ना 1-1.5 महिन्यातून पूर्णच किचन ओटा घासत असते. आता ह्यावेळेस कधीचा खूप राहूनच गेलेला आहे माझा घासायचं, कारण की मागं आता खूपच थंडी चालू आहे, त्याच्यामुळे थंडीचं नको वाटतंय. तर बघेन नंतर जरा निवांत झाली की मी किचन ओटा पूर्ण मला घासून काढायचा आहे, पूर्ण क्लीन करेल मी, डीप क्लिनिंग करणार किचनची. तर डबे पण मला बाकीचे काही साहित्य नाही तर एका ते घालून मी ठेवून देणार आहे ते. तर त्याच्यामुळे मग ते बघेल आता लागोपाठ सुट्ट्या किंवा रजा टाकेल मी, तर तेव्हा मस्त व्यवस्थित आवरून घेणार आहे किचन. तर इथं आद्विकची पण मस्ती चालली. आज आद्विक झोपला नाही, खेळूच राहिला. म्हटलं ठीक आहे, बघते नंतर टाकेन त्याला. तर खेळत आहे म्हणून मग मी पण पटापट आवरून घेते पसारा. आणि नुसतं ओरड करता, सुट्ट्या चालू आहे क्रिसमसच्या, त्याच्यामुळे जास्तच मस्ती घरामध्ये चालू असते दोघांची. आणि इथे कपडे टाकून घेते मी आणि पटकन होऊन जातील. एवढं चांगलं एक मशीनचे जे कपडे असतात ना, ते लवकर सुकून जातात, त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही. आता दुपारी जरी टाकले आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण छान सुकून जातात, ड्राय होऊन जातात. तर पूर्ण खिसे, उलटे कपडे व्यवस्थित सर्व बघून टाकावे लागतात. तर ह्या गोष्टी असतात, एक काळजीने व्यवस्थित कपड्यांचं पण टाकायचे असतात. तर मी पटापट आता हे कपडे मशीनला लावते आणि बोलते तुमच्याशी.
आताच मशीनला कपडे लावून झाले आणि मी काल ना 2 प्लांट लावले. जे एक तर कुंडीमध्ये तसंच आहे, तर ते एक तुम्हाला मी ते दाखवते आणि एक लावलं आहे तुम्हाला दाखवते. चला, प्लांट आहे तर हे एक आणलं आहे, तर हे असंच कुंडीमध्ये ठेवलेलं आहे असं. तर त्याला बघू कसं कुठं लावायचं काय. आणि त्याच्यानंतर इथं हे एक लावले. तर मस्त हे पण छान वाटते, मस्त हे प्लांट. आणि इकडे आपल्या लिली, कोरपड, गुलाबाची झाडं, जास्वंदीचं, गवती चहा, हे कोरपडच आहे. इथे तुळस आहे, इथे हे असं शोची झाडं, तशी इथली झाडं आहे. तर मुलांचं इतका गोंधळ चालू आहे, मस्ती चालू आहे. तर म्हटलं जाऊ दे आता, इकडे मी आवरायलाच घेते आणि खूप पसारा पडला तर राहू दे म्हटलं, खेळूच दे. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आवरेल मी. तर इथं संडेच्या दिवशी तर आदल्या दिवशी मी सॅटर्डेला उशांचे कवर, लोडचे कवर टाकून दिले होते. तर हे आता मी टाकून आणि मी सहसा आहे ना बाकीचे दुसरे जे बेडशीट आणि उशांचे कवर ते सध्या काढत नाही, कारण की ना लहान मुलं असल्यानं सारखं पसारा का तिकडं फेक तिकडं फेक हे दिली. आणि ते घर माग हाऊस, त्याचा टेंट हाऊस मी ठेवून दिलेलं होतं, आद्विकने फाडून टाकलेलं. आणि परत आता ते म्हणता लावून दे, तर ठीक आहे म्हटलं. मग मी काय करते ते त्यांना जोडायला लावून दिलं, दोघांना म्हटलं जोडा तुम्ही. आणि त्याने एकदम परफेक्टली जोडून काढलं, एकदम छान आणि मस्त जोडलं आहे. आणि मी इथं हे त्या आद्विकने फाडलं ना, तर मी काय करते हातानेच आता शिवून देते त्याला. तर थोडं अजून राहिले शिवायचं इतकं, तर तेवढं शिवते आणि मग ते टेंट हाऊस आम्ही जॉईन करतो, है ना तू. तर इथे टेंट हाऊस माझं झालं शिवून पुढं. आता इथे टेंट हाऊसला मी तिथं जे आदवीकडनं फाटलं गेलो होतं ना, जोरात ओढलं तर ते फाटलं. तर त्याला मस्त मी शिवून दिलं. म्हटलं जाऊ दे आता, जितके दिवस खेळते तितके दिवस. आणि मग मी इथं लावून देते त्याला वरती आता. आणि मग कसं तो त्याचा बसतो, मध्ये खेळत बसतो, खेळणीसोबत, त्याच्या टेडीसोबत किंवा काही ना काही करत असतो. जेव्हा खायला दिलं की तर टेंट हाऊसमध्ये बसतो, उशीर खाली चटई पण टाकून मस्त लेटून राहतात. तर मस्त थोडंसं टाईम पण जातो. आणि वेगवेगळ्या मुलांना काहीतरी देत राहिलं ना, तर कसं मुलं खेळतात. नाही तर तेच काहीच नाही ना, मग ते मुलं खरंच कंटाळतात आणि आपल्याला पण इरिटेट करतात, नुसते चिडवतात. मग हेच पाहिजे तेच पाहिजे, अजिबात एकटं खेळत नाही. त्यांना अशा नवीन नवीन गोष्टी, त्यांना असं नवीन नवीन काही ॲक्टिव्हिटीज दिल्या ना, तर त्यांच्यामध्ये गुंतून राहतात. तर मी नवीन काहीतरी देत असते, कधी पॅनो काढून देत असते, कधी रिमोटची गाडी. आता हे टेंट हाऊस काढून दिलं त्याला, किंवा पझल वगैरे, ब्लॉक्स, असं काही ना काही ॲक्टिव्हिटीज त्याला देतच असते मी. हे करतो ते कर. काल तर अक्षरशः मस्त कैचीने छोटे छोटे तुकडे करायला शिकला. कैची चालवायचं नव्हतं येत त्याला, तर तो कैचीने सुद्धा मस्त छान तुकडे बनवत होता. तर मी काय केलं, आधी एवढासा मस्त करायला लागला, रडायला पण लागला. तर मी म्हटलं चला आता आद्विकला झोपूनच देऊ. मग त्याला मी झोपून दिलं. आणि आता वाजले आहे 4. तर दिशेला भूक लागली, तर मी काय करणार आहे, तुपाची पोळी, तूप लावून गरम पोळी करून देणार आहे. चहा ठेवलं इकडे. आणि त्या दिवशी बनवलेलं आपलं तूप खूप छान आहे. मस्त दिवाबत्ती केली छान. आणि दिवा लावल्यानंतर, धूप लावल्यानंतर एवढं छान वाटतंय ना मस्त. तर आता पटकन झाले दिवाबत्ती करून आता स्वयंपाक करणार आहे मी. तर स्वयंपाकामध्ये म्हटलं काय बनवावं. तर स्वयंपाकामध्ये चपाती भाजी खायची इच्छा नाही आहे. आणि म्हटलं काय बनावं, तर पटकन अशी गरमागरम खिचडी बनवून घेते पटकन. आद्विकला पण आवडते खिचडी. चला मग खिचडीची तयारी करते आणि बोलते.
कितने खुश हो गए? कितने खुश हो गए? 40 पकड़ो पैसे तुमके 1000 रुपये पकड़ो। खिचड़ी दो क्या? अभी तक तैयार नहीं हुई, बाद में आओ। हाँ मुझे ऑनलाइन करना ऑनलाइन और सॉलिड दूं और चाहिए दे दो और चाहिए का देता और चाहिए का दे और चाहिए देता हूं मैं सबसे वाले को छोड़ता है ना कुछ है नंतर आजची बुक जाते मला तिकडे नको तो एवढं दिवस मध्ये मला दिवसभर थांब जरा. मम्मी एक कुत्रा ना गळ्यात काय मसाला द्यायचं आणि जादू ते गणपती करता ना माझा हॅलो बाय शेवगा कुत्तोय खटवतो का? पिठवी ते चाकू का पुढची पिठवी आणि कांदा खरं झाला नारळातून पाणी निघायला लागलं. डेंजर कांदा होता. अरे बघा पण प्रोटीन फायबर सर्व त्याच्यात खूप हेल्दी अशी खिचडी बनवत आहे. कांदा टाकलाय, मटकी वाटाणे हरभरे भिजत घातलेले. आता फ्लावर टाकणार आहे. फ्लावर टाका दे फ्लावर. तर आपण फ्लावर पण ॲड केली थोडीशी. एकदम हेल्दी खिचडी बनवत आहे मी आणि कढईत बनवते कारण की ना छान मस्त खरपूस होते, अशी खरड येते आणि त्याची खिचडी मला फार आवडते. तर त्याच्यामुळे मध्ये कोथिंबीर परत टोमॅटो पण ॲड करून घेतलेला आहे. मसाला थोडंसं याला लालसर बनवू आपण. सोड ना मिर्च पावडर सर्व ॲड करणार. याच्यात लाल तिखट, गरम मसाला, लसूण सर्व होतं. हळद मस्त घालून घेतलेलं आहे. आता आपण तांदूळ धुवून उकळी आली की तांदूळ धुवून टाकू. तर किती छान तरी आलेली आहे आणि मस्त मसालेदार खिचडी एकदम झणझणीत. आता याला बस मी झाकून देते. तर माझा स्वयंपाक आटपला, खिचडी झाली. आद्विकला पण मी खाऊ घालून दिलं आणि आद्विकचं झालं हट्ट बाहेर जाण्याचं, म्हटलं नको थंडीमध्ये. आता आम्ही थोड्या वेळ बसू जेवायला आणि मस्त गरमागरम खिचडी झाली. मस्त आता जेवण बिवण करतो आम्ही कारण की थंडीची लवकर भूक पण लागते आणि झोप पण, कारण की सकाळी 5लाच 5ला मी बरोबर उठते सकाळी. त्याच्यामुळे मला 8:30-9 पर्यंत मला तर झोपायला लागते. तर चला पटकन ना आता जेवण करतो आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तेवढे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.